वायर लावून मला शॉक लय भारी वाटता। हेलो, तो अभी फिर से मैं आ गया हूँ घर पे। आज बहुत ज़्यादा धूप थी, घर पे कुछ बनाने जैसा मन नहीं कर रहा था, तो मम्मी बोली मैं खाना बना देती हूँ। तो फिर मैंने कल माइक लिए थे, आपको याद होगा तो अभी घर पे जाता हूँ, मम्मी को एक माइक देता हूँ और उसको भी थोड़ा सरप्राइज़। वो आजकल व्लॉग में आ रही है, खुद को देख के यूट्यूब पे बहुत ज़्यादा खुश होती है वो। तो देखते हैं अभी जाते हैं। कुठे गेली मम्मी? काय काय झालं? बाजूलाच उभी आहेस की काय? बाजूला म्हणजे तू हेल्मेट हरवून आलायस मित्राच्या बोलण्यामध्ये। अरे मित्राच्या बोलण्यामध्ये हरवलं नाही, ते हेल्मेट परत सवय नाही ट्रॅव्हलिंगची। ट्रेनचं ट्रॅव्हल जमत नाही, पण ठीक आहे। अरे त्या टायमाला एवढं मी आलेलो ॲक्च्युली हेल्मेट आहे 1,500च आहे, 1,500चं नाही ते, मग महाग आहे अजून। बर्थडे गिफ्ट दिलेलं ना, 2 बार घुमाया हेल्मेट। तू बर्थडे गिफ्ट दिलेलं ते मम्मी झालं, ते तर हरवून झालो मी ऑलरेडी। अरे मग तो दुसरा बर्थडे येतोय, मग दुसरा बर्थडे येतो तर मग त्या टायमाला ह्याच्या 2 बार लिए, एक नया का नया हेलमेट। तू इधर क्या कर रही है? मेरा घर है। क्या बात कर सब जन है घर पे, क्या पता नहीं बाबा, घर इनका है। बाबा तब्येत बरी आहे? ओ बाबा तब्येत बरी आहे काय? तुझं घर आहे काय? कोणाचं घर आहे? ही बोलते स्वतःचं घर आहे, याचं काय करायचं? हा तेरा कुछ नहीं भाई, खरीदने वाला नहीं, ऐसा रुकने के लिए तो है ना एटलीस्ट। हाँ रुकने के लिए मिल जाएगा। प्रॉपर्टी नहीं चाहिए ना पक्का? अरे मम्मी हेल्मेट आहे ना, ते पहिलं वाला आपल्या इकडच्या मेकॅनिक कडे हरवलं, मंत्र दुसरं घेतलं, ते मी रात्री बुर्जी पाव खायला गेलो तेव्हा हरवलं, आणि मग आता हे हरवणार होतं, पण हे भेटलंय। आता तू उद्याच्या ब्लॉग मध्ये बघ, उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल तुला मी किती मेहनत केली। जब नया लेना उससे नया का नया पैक वो घुमा दिया, फिर तुरंत दूसरा नया लेना पड़ा। ये तो पैसे वाले की बात हो। मग त्यामुळे वो किसी को गिफ्ट करके आया नया का नया। मैंने गिफ्ट नहीं किया, वो खुद से गिफ्ट ले लिया किसी ने सामने से। वो भी उसका स्टिकर कुछ रिमूव नहीं हुआ था। बबाल केली म्हणून भेटलं, बबाल केलं म्हणून भेटलं, बबाल केल्यामुळे नाही भेटलं, हे असंच भेटलं, शोधल्याने भेटलं, समजलं? मग तू ट्रेन मध्ये कसं काय तुला सगळं? ट्रेन मध्ये ट्रेन जाऊन नंतर यार्ड मध्ये उभी राहिली। तू ब्लॉग बघ ना उद्या, तुला एवढी काय ब्लॉग मध्ये एवढा पॉप्युलर झालाय, मग हरवलेली वस्तू भेटली, मग व्हेरी गुड काहीतरी हरवू नको मोठा। हा असं एकदम हे होता तयार। आता जाऊन कापतो। पंढरपूरला पण गेलो होतो तेव्हा तुला सांगितलं की आईला नेल्यावर मुलांनी केस द्यायची असते। अच्छा बघ मी काय तुला बोलतोय माहितीये काय, तुला हे माईक नावाचा हा इधर नाही बाबा, नारियल बना रही है, नारियल वाला नाही। अरे मम्मी हे तुला माईक, तुला माहितीये कसं यूज करतात ते? लेकर आए, यूज नहीं कर रहे हैं, अभी करेंगे यूज। तो आज की ताज़ा खबर, तायरा खान क्या वीडियोग्राफर, वीडियो कैमरामैन, कैमरामैन, कॅमेरा वुमन, बस हे आता लाव तू मोबाईलला, तुझ्या मोबाईलला नाही, सॉरी हे तुझ्या क्लोथ्सला। अरे काय ब्लॉग आहे टाकलेला आहे। अरे ब्लाऊज ब्लॉग अशा लावू, याला लाव ना, अरे अशी, हा त्याला पण लावू, तसं पण लावू शकते। मी एवढा गोंधळ घालतोस ना शपथ मला ना मम्मी काय बोल, मी चुंबक आहे ना, तू एक तर क्लिप आता जसं लावलंस ना, क्लिप मध्ये पण लावू शकते, ब्लॅक वाला आहे ना माईकचा, हे वरती ठेवायचं, हे याच्यातून मग बोलू शकते। हे फक्त कनेक्ट कर। आता याच्यामध्ये वायर दिलेले आहेत, आता का वायर लावून मला शॉक देतोयस की काय? अरे बापरे, तुझी ऍक्टिंग काय अशी ओह जास्त ते वाटत। वायरी घाला, हे लावा, काय बोल। और शूटिंग में आप जाते ना कैसे वायरिंग के साथ, बरोबर आहे। हा बरोबर लावलं। मग ते हे कसं करू? थांब आता, त्याला हे बटन दाबलं ना एकदा, तेव्हा हे व्हॉइस कॅन्सलेशन मध्ये, व्हॉइस कॅन्सलेशन मध्ये आधी हे कनेक्ट करू दे, कैमरा वुमन, इसको कनेक्ट करो। तो कनेक्ट हो गया ना, चालू तो हो गया। अभी देखो इस रेड लाइट आली ना, सो हे नॉइज कॅन्सलेशन मध्ये जातं, नॉइज कॅन्सलेशन मध्ये गेलं। आता मोबाईलला कनेक्ट केलंय,
तो कसं वाटतं, असं फील येते का जरा ब्लॉग वगैरे बनवायची? काय फील येते ना? फील येते म्हणजे असं फील होते कॅमेरा माझ्या कॅमेरामध्ये म्हणजे कॅमेरा असं फील येते की आणखीन कुठेतरी आणखीन काहीतरी लावून, चुंबक लावून, वायरी लावून, वारीला अरे म्हणजे याने म्हणजे कसं हायसं वाटतंय. हायसं ही आहे असं. कोकणमध्ये बोल, कोकणामध्ये बोल. लय भारी वाटतं. लय भारी वाटतं असं म्हणतात त्या का, असं म्हणतात त्या का? बरोबर ना? आता मला काय माहिती, आता कोकणी बाबा मला म्हणजे तेवढं तुका काहीतरी थोडाफार तरी नॉलेज असेल ना सगळ्या भाषांची. भाषांची. अरे भाषा तू कुठची कोकण येते बोल. तुला, पण कोकणातलं पोरगो शेवटी कोकणातलंच असतं ना. मी कोकणातलंच आहे, आहे ना. क्या है ना, ये तो सारा हिंदी हो गया. कोकणातलंच आहे असं बोलतात ना. मग मी कोकणातलंच होय. कोकणातलंच आहे. तर सगळ्या कोकणातला खाता, मावरा खाता, मटण खाता, चिकन खाता, भाकरी खाता, सोलकढी खाता, पण त्याका कोकणातली भाषा येत नाही. कोकणात राहिलंय तर आम्ही तरी कुठे कोकणात राहिलो आहे, पण आम्ही कसं जैसा देश वैसा भेस. आता गावी जातो तेव्हा बोलतो एवढंच की मला इंग्लिश येत नाही, कळतं पण वळत नाही. नाही तसं काही नाही, बोलू शकता तुम्ही माझ्यावर. आता ते कमेंट इंग्लिश मधून करतील. हा चालेल ना, चालेल, ठीक आहे. हा आपल्याकडे काय ट्रान्सलेटर आहे. हा गूगल देख लेगा. माईक घेतला आता, हा वापरायचा आपण. एक तुझ्याकडे ठेवू, एक माझ्याकडे ठेवू काय? हा. आणि डब्बा काय वेगवेगळा करणार? नको, तुझ्याकडेच काय तो ठेव. मग चल ठीक आहे. तुझी झाली शॉपिंग वगैरे लग्नाची? मया तू ना लग्नाची तारीख ठरवल्यापासून मला शॉपिंग झाली काय विचारतो, पण माय जेव्हा 1 रुपया दिलंच नाही माका तू. पैसे कधी? मी पैसे मी देणार होतो. मग आता माझ्या बापाने पेन ठेवली आहे. पैसे काय? पैसे तो कोण काढत नाहीये, फक्त मम्मी झालं हे केलं मम्मी, ते केलं मम्मी. अरे यार, डिसाईड कधी झालं की पैसे डिसाईड कशाला व्हायला पाहिजे? मम्मी का कामाला जाते? मम्मी कामाला जात, तर मग पैसे आता तुला कपडे बिपडे असतील ना, साडी बिडी तुझ्याकडे ऑलरेडी आहे, ते युज कराय असं सांग ना मला. शॉपिंग झाली काय? अरे मला वाटलं काय चांगले 1000 रेडी है क्या शादी की? वो पूछ ले. शादी की साड़ी बीड़ी छोड़, मुझे लगा इसने पहले से सब प्लानिंग करके रखा. अभी लड़की की शादी कर रही है तो प्रिपेयर रहेगी ना पहले ही. प्रिपेअर कशाला म्हणतात? ज्या माणसाकडे पैसा अडका सगळं असतो तो प्रिपेअर असतो ना. आता मला ही पोरं देणार, मी काय कामाधंद्याला नाही, आणि मला असं प्रिपेअर केलंय मम्मी. पोरं यानी हम लोग बच्चे लोग. त्यांनी मला असं प्रिपेअर केलंय, महिनाभर झालं तारीख ठरली, मम्मी शॉपिंग झाली काय, कपडे घेऊन झाले काय, फक्त एवढंच बोलतो, पण तो पैशाचं काही एक बोलत नाही. मैंने बोली थी ना का पोरं आहेत ना 2 जण, बाद में तुम लोग सायली दिलाएगी अभी क्या चनिया चोली. सायली ने घाघरा लिया है ना, वो साला घाघरे में कोई आके बैठेगा वो भी मुझे पता नहीं चलेगा, तो घाघरा क्या पहनेंगे. ऐसा घुमाने को भी भारी पड़ जाएगा. अभी सायली का अभी आता शनिवार शुक्रवारी हळद आहे माझ्या बहिणीची, आणि सॅटर्डेला लग्न आहे. पहले मेहंदी है, त्याच्या आधी मेहंदी आहे. मेहंदी भी करणार है, मेहंदी मैं निकालने वाला हूँ, तो मेहंदी मैं निकालने वाला हूँ. मेहंदी मैं निकाल, जो हम लोग की काम की चीज क्या है, हल्दी, वो चीज. हाँ तो बस ना मम्मी, आपल्याला फक्त काय लग्न आणि मेहंदी काय महत्वाची नाही, आम्हाला फक्त हळद नाचो. आम्हाला फक्त हळदी मजा आहे. चला आता जेवायला काय बनवलंयस? जेवायला काय आता काल सोमवार आहे, काय खाणार आहेस तू? डाळ भातच बनवलाय आणि बैंगन का भरता केलाय. चलेगा ना आता तुम्हाला याच्यात मोकळी देशील जाऊन वाढणार. आता तुम्हाला खायला काय आणतो? हेच तर ना, मम्मीने फक्त खायला आणायचं, पोरांनी फक्त जेवण काय म्हणाला बोलतो. जेवणाबरोबर काय की म्हणजे भजी वगैरे काहीतरी डिफरंट असलेलं. डाईट नावाची गोष्ट नसते ना.
आता डाइट ना काय माहिती तुला भजी छास नहीं तो काला काला लग रहा है। मैं अभी फिलहाल इसके लिए मैं इसलिए बोल रहा हूं, अभी शादी में नहीं आता हेल्मेट भेटलाय का? हेल्मेट भेटलाय सगळ्या गोष्टी हरवायच्या मागे असतात. हेल्मेट एक भेटलेलं भेटलेलं. आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये बघ आता ह्याचा काय अंदाज तुम्ही? एक माईक आणलं कितीला पडलं ते? पैसे नाही सांगत आता वा, वा, वा. ठीक आहे आता जेवायला वाट बाबा तो भजी पाहिजे तर भजी आणून नाही खाणार मला ते भजी तर नकोच आहे. चार चाहिए ना। चहाच भी नाही यायची चाहिए. मगर हेल्मेट कसा भेटला? मम्मी भेटलं ते हेल्मेट यार भेटलं वो इधर मी से तुझा बाहर व्हिडिओ से- बघितला या एकदम हवेमध्ये चाललाय ट्रेन मधला चर्च गेट. हाँ हवे म्हणतं म्हणजे लटक के आया? लटक के क्या आएगा वो? लटकता बिटकता नहीं नहीं, जो बाहर हाथ में सामान है वो कभी ट्रैवलिंग करता नहीं. अपना बाइक पे हाँ. से तो एक तो भी कुछ तो मैं घुमा के आए थे रोज का काम पर. हाँ वो तो है। मैंने पहले ही न्यू में देखा ये बोला मेरा हेल्मेट रह गया लग गया. पण भेटला एक वस्तू घेतली आणि दुसरी ठेवला. पण भेटला याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये बघ भेटलेला आहे ठीक आहे चल आता भूक लागलेला जेवायला वाट बाकी बघू. चल बस एक कन्वर्जेशन को लाइक करो सब्सक्राइब करो और मम्मी के नए माइक को आप कमेंट करके बताओ कैसा है इसका साउंड और शेयर करो। शेयर करो